नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुळशीची पानं उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची होतात, परंतु पावसाळा सुरू झाला की त्यांचा रंग पुन्हा बदलतो। ही पानं पुन्हा हिरवी होऊ लागतात। उन्हामध्ये ठेवलेल्या तुळशीच्या पानामध्ये हा फरक स्पष्टपणे दिसून येतो। परंतु तुळशीच्या पानांचा रंग बदलण्यामागचं नक्की कारण तरी काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। जांभळ्या रंगाची पानं असलेल्या तुळशीला कृष्ण तुळस म्हटलं जातं। तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचं कारण हे रंगद्रव्य आहे। या रंगद्रव्यांचं नाव अँथोनिसियासिस आहे। हे रंगद्रव्य तुळशीच्या पानांना जांभळा रंग देतं आणि जास्त सूर्यप्रकाश असलेल्या दिवसात हे रंगद्रव्य जास्त तयार होतं। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरव्या तुळशीची पानं जांभळी होण्यामागचं हे कारण आहे। पावसाळ्यामध्ये तापमान कमी होतं आणि हवामान बदलाचा परिणाम जांभळा रंग देणाऱ्या रंगद्रव्यावर देखील होतो। रंगद्रव्य कमी होतं आणि जांभळ्या रंगाची पानं पुन्हा हिरवी दिसू लागतात। शास्त्रज्ञांच्या मते ऋतुबदलाचा वनस्पतीवरती हा परिणाम होत असतो। भारतामध्ये हिरव्या रंगाच्या तुळशीला राम तुळस म्हणतात, तर जांभळ्या रंगाची तुळस ही कृष्ण तुळस म्हणून संबोधली जाते। वैज्ञानिकांच्या मते जांभळ्या रंगाच्या पानांचा अर्थ हा वनस्पती उच्च तापमानाशी झुंज देते हा आहे आणि त्याला सावली किंवा पाण्याची आवश्यकता आहे। तुळशीची रोपं अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल। थेट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ते कधीही ठेवू नका, त्यामुळे तुळस सुकण्याचा धोका वाढतो। वेळोवेळी त्याला पाणी देत जा आणि त्याची काळजी घ्या। पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी त्याला ठेवा जिथे त्याला पुरेसं पाणी मिळेल, परंतु कुंडी पाण्यानं भरलेली असेल तर ती काढून टाका, अन्यथा झाड कुजण्याचा धोका राहील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुळशीची पानं जांभळी आणि हिरवी का होतात याच्यामागचा काय अर्थ आहे हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।